सांगितलेलं होतं की प्रत्येकात काही ना काहीतरी लपलेलं असतं, फक्त ते कुठे आणि कधी बाहेर येणं हे गरजेचं आहे. आता त्यांनी जे थोडक्यात आपले जे विचार या ठिकाणी मांडलेले आहेत ते काळजाला भिडणारे आहेत. तुम्ही माझ्यासमोर आता ह्या आमच्या किशोरवयीन किंवा आमच्या ह्या मुली बसलेल्या आहेत, वय वर्ष 11-12, तुमच्यासाठी खूप मोठा आणि मोलाचा संदेश आहे, बरोबर ना? आता जे जे काही सांगितलं ते हे सगळं आपल्या आयुष्यात पुढे घडणारं आहे, पण या घडण्यासाठी मी आणि माझी भूमिका, मला काय करायचं आहे हे जर आपलं आधीच स्पष्ट झालेलं असेल तर आपण बऱ्याच गोष्टीपासून मागे पडू शकतो, बरोबर ना? मी किंवा माझं शिक्षण हे माझी परिस्थिती बदलण्याचं मुख्य कारणही घडू शकतं. मग चांगलं जर शिकलं तर आपल्या आयुष्यात नेहमी चांगलंच होईल, बरोबर ना? आज आपण म्हणतो की पुरुष प्रधान संस्कृती, प्रत्येकाच्याच घरी अशी परिस्थिती असते असंही नाही, बरोबर ना? काही जण अगदी काय म्हणतात ते तळ हाताच्या फोडाप्रमाणे आपल्या घरातील मुलीला, बायकोला मान देतात, सन्मान करतात, पण काही ठिकाणी अगदी तिला कवडीचीही किंमत नसते, बरोबर ना? आज स्त्री म्हटलं किंवा आज आमच्यासारखी एखादी शिक्षिका किंवा एखादी नोकरी करणारी म्हटलं तर तिची सुद्धा ही तारेवरची कसरतच असते. घर सांभाळायचं असतं, शाळेत मुलं आहेत, मुलांचाही मुलंही बघायची असतात, बाहेरचं किंवा आणखी आमच्या मुलांच्या संदर्भात किंवा कौटुंबिक काही अडचणी असतात त्याही फेस करायच्या असतात, आणि हे सांभाळून तिला तिचं आयुष्य किंवा तिला तिचं करिअरही घडवायचं असतं. खूप जगासमोर, जगात भरपूर आव्हानं आहेत आणि या आव्हानात राहायचं कसं, त्यांनी 2-3 ओळी फार छान आहेत बघा त्याच्यातल्या, बरोबर ना? एखाद्या मुलीला लग्नाला उशीर झाला तर तिचं काहीतरी बाहेर चालू आहे, पण कोण असं विचार नाही करत नाही ती शिकते, बरोबर ना? असं नाही विचार करत, पण आपण आधी समाज बोलतो तो वाईट नजरेने बघतो. मग ह्या जर नजरा बदलायची ताकद आहे, ह्या आपल्यातच आहे. आजच्या ह्या किशोरवयीन मुली उद्या ह्या माता किंवा ह्या महिला होणार आहे. मग त्यावेळी मी 6वी-7वीच्या मुलींना विशेष सांगते, मग त्यावेळी मला काय करायचं आहे किंवा माझ्या समोर माझं ध्येय कोणतं मला पूर्ण करायचं आहे हे ठरवा आणि त्या दृष्टीने प्रयत्न करायला लागा. या जगात कोणी कोणासाठी थांबत नाही, बरोबर ना? आपल्याला तारणारं हे आपलं शिक्षणच आहे, आपलं आयुष्यच आहे. ते चालायचं कसं आणि नाही म्हटलं तरी पुन्हा इथे मुद्दाम सांगावंसं वाटतं, खरंच आपलं जे जीवन आहे ते महिला म्हणून किंवा एखादी स्त्री म्हणून काचेचं भांडं आहे, ते सगळं सांभाळून आपल्याला आपलंही आयुष्य घडवायचं आहे हे नेहमी लक्षात असणं गरजेचं आहे. खरंच बघा, तुम्ही बोलत नव्हता पण तुमच्यामुळे खूप छान छान असे विचार आम्हाला या ठिकाणी ऐकायला मिळाले. मला म्हणजे सुरुवातीला असं वाटलेलं की आज इथे कोणीच येणार नाही, आजचा काही कार्यक्रम आमचा व्हायचा नाही. असं जर माहिती असतं की तुम्ही सर्वजण येतात तर खरोखर आज आपण आणखी छोटासा वेगळाही कार्यक्रम केला असता की जिथे फक्त आपणच महिला, आणखी कोणालाच नाही. पण पुढच्या वर्षी बघूया, जर तुम्ही सर्वांनी खूप छान साथ दिलात तर आपण सुंदर असा आपण आपल्या ह्या मुलींना घेऊन एक छानसा आपण महिलांचा एक वेगळा असा कार्यक्रमही या ठिकाणी करू. यानंतर मी आमच्या अंगणवाडीच्या शिक्षिका यांना विनंती करते, पाठांतर यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं.